मांस असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे मुंब्र्यात ग्राहकांकडून दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे। भाई ऑर्डर किसने किया था, कुछ बता सकते किसने ऑर्डर किया था? रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। रिजवान, काय अपडेट्स आहेत? सौरभ, नक्की आपण जर पाहिलं तर ऑनलाईन जी खाद्यपदार्थ नावाची ब्लिंकिट नावाची जी गोडाऊन आहे त्या ठिकाणून ऑनलाईन मांसाहार जो आहे तो ऑर्डर केला होता आणि मुंब्रा येथील जो एमएमबीली जो पार्क आहे त्या ठिकाणी हा ऑनलाईन ऑर्डर एका व्यक्तीने मागवला होता आणि आपण जर पाहिलं गेल्या अनेक दिवसापासून त्याचे एक नातेवाईक आहे त्यांनी 3 दिवसापासून सातत्याने तो ऑनलाईन प्रोडक्ट मांसाहार तो मागवला तिथून, परंतु आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वारंवार डुक्कर सापडत होता, डुकराचा मांस सापडत होता। ज्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी हा जो मुलगा आहे ज्यांनी हा ऑर्डर केला होता त्याला त्यांनी सांगितलं, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा याला ऑर्डर केला आणि त्यांनी स्वतः समोरून पाहिलं की याच्यामध्ये जे आहे डुकराचा मांस आहे तो सापडलेला आहे। त्याच्यानंतर तिथली जी भीड होती त्यांनी या ब्लिंकिटची जे गोडाऊन आहे त्याच्यावरती धाव घेतला आणि या दुकानाची संपूर्ण तोडफोड केलेली आहे। त्याच्यानंतर या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना भेटतात तात्काळ मुंब्रा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी जे लोक होते त्यांना देखील शांत केलेलं आहे आणि मुंब्रा पोलिसांनी हा संपूर्ण जो एमएमएलचा जो परिसर आहे ब्लिंकिट गोडाऊनचा त्या ठिकाणी पूर्ण बॅरिकेडिंग केलेली आहे आणि मोठा पाऊसवाडा त्या ठिकाणी तैनात केलेला आहे। आपण जर पाहिलं तर मुस्लिम बहुल इलाका आहे मुंब्रा आणि अशा पद्धतीने डुकराचा मांस एका ऑर्डर मध्ये सापडल्यामुळे एक संशय त्यांच्या मनामध्ये उठतो। त्याच्यानंतर या संशयामुळे संपूर्ण तोडफोड त्याची दुकानची करण्यात आलेली आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।